ए शेवंती, आलो मी शेतातून, पाणी घे बघू. काय हो धनी, आलात का तुम्ही शेतातून? मुलं आले का शाळेतून? अहो येतील ते, अजून वेळ आहे जरा त्यांना यायला. आज मुख्याध्यापिकेचा फोन आला होता. मुलांची चांगली प्रगती चालू आहे असं त्या म्हणत होत्या. आपली तिन्ही मुलं खूप हुशार आहे बघा. मोठ्या मुलाच्या पण शाळेतून मुख्याध्यापिकेचा फोन आला होता. त्या म्हणाल्या की त्याचा पण अभ्यास खूप छान चालू आहे. मी खूप आनंदी आहे. माझी तिन्ही मुलं देवाच्या आशीर्वादामुळे खूप चंचल आणि हुशार होत आहेत. अरे देवा, अहो चर्चेच्या नादामध्ये मी चहाच करायचं विसरली बघा. अरे वडिलांचा कसा फोन आला आज? नमस्कार बाबा, काय म्हणता, बरी आहे का तब्येत? बरं आहे, सगळं ठीक आहे. मी येतोय पोरांना भेटायला 2 दिवसांनी. बरं, ठेवतो मग. अहो चहा घ्या. मामांचा फोन होता का? काय म्हणत होते हो मामांजी? 2 दिवसांनी येत आहे घरी, माहित नाही काय झालं. बाबा बाबा, आमच्या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला. हो, खूप मोठा कार्यक्रम झाला. कोणता कार्यक्रम झाला? फॅन्सी ड्रेस प्रोग्राम झाला. फॅन्सी? अरे राजू, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजे काय रे नेमकं? फॅन्सी नाही मम्मी, फॅन्सी. वेगवेगळ्या राज्याची वेशभूषा, त्यांची संस्कृती खूप छान प्रकारे सांगितली जाते आम्हाला. असं का? काय ग सोनू, तुझ्या मैत्रिणींनी कोणत्या राज्याची वेशभूषा केली होती? पप्पा, माझ्या मैत्रिणींनी काश्मीरी राज्याची वेशभूषा केली होती. पप्पा मम्मी, तुम्हाला माहितीये का, काश्मीर म्हणजे खूप छान राज्य आहे. ते थंड हवेचे ठिकाण आहे. खरंच? मी बघितलं होतं त्याला एका पिक्चर मध्ये. खरंच खूप मस्त राज्य आहे बरं ते. हो हो, एवढं सुंदर राज्य आहे का? तुम्हाला पण बघायचं आहे का? चला मग आपण सर्व काश्मीर बघायला जाऊ.
व्हॉट अ वंडरफुल डान्स. तुम्हाला सर्वांना आवडला ना? खूप छान डान्स होता. चला मग जोरदार टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन करूया. अहो पप्पा, तुम्हाला आमच्या प्रिन्सिपलच्या गावाचे नाव माहित आहे का? हो हो माहित आहे. आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल आणि सर्व सिस्टर वसईच्या ना रे. आज आमच्या कार्यक्रमामध्ये कोळी लोकांची वेशभूषा पण सादर केली होती. कोळी नृत्य हे वसईचे पारंपरिक नृत्य आहे. खूप छान होते. कोळी लोकांचं नृत्य तुम्ही बघितलं आहे का? कोळी लोकांचं नृत्य हे खूप छान आणि मनाला आकर्षित करणारं असतं. तुम्हाला बघायचं आहे का? चला बघूया. ऐकली सोरील्या डोली रंबईच्या किनारी. अगं मारतीन गोली हरल्यान गोली कचल जाऊ बाजारी. शिकत आहे ना. दादांनी
अगं मम्मी, तो मुलगा नाहीये, तो हैदराबादचा ना खूप मोठा हिरो आहे आणि त्याचं नाव अल्लू अर्जुन आहे. आणि तो अल्लू अर्जुन माझा खूप आवडता हिरो आहे. आणि त्याचा पुष्पा पिक्चर मधला डायलॉग ना खूप छान आहे. तो तुम्हाला माहित आहे का? పుష్ప అంటే ఫ్లవర్ అనుకుంటున్నా. ఫైర్ ఫైర్ झुकेगा नहीं साला. हैदराबाद कुठे आहे रे? हैदराबाद हे साऊथ इंडियामध्ये तेलंगणामध्ये येतं. अगं, पण साऊथ इंडियामध्ये किती राज्य येतात? माझ्या टीचरने शिकवलंय साऊथ इंडियामध्ये 5 राज्य आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरला. अहो बाबा, त्यांच्या पण राज्याची भाषा, खानपान, वेशभूषा वेगळी आहे. चला मग अशाच त्या राज्याचे लोकनृत्य बघूया.